ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी शहापूर ते मंत्रालय अशा पदयात्रेला सुरू केली आहे। शुक्रवारी ती पदयात्रा ठाण्यात आल्यावर त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यापूर्वी त्यातील 19 आशा स्वयंसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला होता। त्यांना ठाण्यात आल्यावर चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने कळवा येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना त्यातील 10 आशा स्वयंसेवकांना घरी सोडण्यात आले, तर जिल्हा शासकीय रुग्णालयाने खबरदारी म्हणून 400 बेडची व्यवस्था करून ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 8,000 आशा स्वयंसेविका आणि 4,000 गटप्रवर्तक कर्मचारी हे 2005 सालापासून काम करत आहेत। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ग्रामीण, आदिवासी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याबाबत सेवा देण्याचे महत्त्वाचे काम करतात। 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, आशा स्वयंसेवकांना 7,000 आणि 2,000 रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले होते। तसेच त्याबाबतचे शासकीय आदेश विनाविलंब काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 3 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा मानधन वाढीचा शासकीय आदेश अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही। त्या राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 12 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे। मी मंगल टोमरे, औरंगाबाद जिल्हा, छत्रपती संभाजीनगर। आज इथं जवळपास 40,000पर्यंत महिला जमा झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये। जो काही मागे 2 महिन्यापूर्वी जो संप केला तो 22 दिवस चालला। त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं, 4 आमच्या मिटिंगी झाल्या। आश्वासन देऊन आम्हाला नागपूर अधिवेशनामध्ये JR तुमचा निघेल, जाहीर होईल असं सांगितलं आणि आम्ही त्यांच्या शब्दावर योग्यतेने काम केलं। जे काही ऑनलाईन काम होतं रात्रंदिवस ते पूर्ण करून दिलं, परंतु हिवाळी अधिवेशन संपून गेलं, मुंबईची मीटिंग पण संपली, पण JR काही निघाला नाही। पुन्हा आम्हाला डबल दुसऱ्यांदा आम्हाला त्यांनी संप करायला भाग पाडलेला आहे। तर सरकार मायबाप मुख्यमंत्री साहेब यांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून की ह्या अशा कान्याकोपऱ्यातून इथं तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत, शुभेच्छाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज त्यांनी JR काढला पाहिजे, हे मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे। आशांची परिस्थिती फार बिकट आहे। जे काही वाढीव मानधन 5,000 रुपये आहे ते 3-3, 4-4 महिन्यातून एकदा येतं। कामगाराचा दर्जा नसताना सरसकट लेटर काढलं जात आहे, पत्र काढलं जात आहे, निलंबन करू असं पत्र काढलं जात आहे। परंतु मग कामगाराचा जर दर्जा नसेल आणि पत्र जर काढत असेल तर आम्ही समजावं काय, कामगार समजावं का, असं तुमच्या माध्यमातून मला हा दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आहे। आणि जो काही 5,000 रुपये मिळतं आणि 2,000 रुपये त्यांच्या इन्स्टिट्यूट मध्ये मिळतं आणि जे काही त्यांच्या काम बाह्य म्हणजे त्यांचं जे व्हाउचर आहे त्याच्या बाह्य जे काम करावं लागतं त्यांना, ते प्रधानमंत्री कार्ड आहे, अनेक असे कार्ड आहे की ते व्हाउचरकडे त्यांचं लक्ष देणं होत नाही आणि जनतेचं, नागरिकाचं जे काही आरोग्य आहे ते अबाधित राहत नाही। रात्रंदिवस कॅम्प सुरू आहेत, अनेक कॅम्प सुरू आहेत आणि ते कार्ड काढायचे सक्ती करतायत। ऑनलाईन कार्ड काढत असताना त्यांना मोबाईल नाहीये, त्यांना कुठं व्हाउचर मारण्याची सुविधा नाहीये। आज 500 रुपयाच्या पुढचा मोबाईलला बॅलन्स मारावा लागतो। त्या अशा कुठून मारतील बिचाऱ्या? परत त्यांना ज्या काही शिकलेल्या नाही, 7वी, 8वी, 9वी, 10वी शिकलेल्या आमच्या आशा आहेत, त्यांना सांगितलं जातं अधिकाऱ्याकडनं की तुमच्या पतीला सोबत घ्या, मुलाला सोबत घ्या, परंतु हे कार्ड काढा। परत ते कार्ड आहे आमच्या आशांनी 2-2, 3-3 हजार कार्ड काढलेले आहेत, परंतु त्या कार्डचा अद्याप 1 रुपया सुद्धा मोबदला आमच्या आशाला मिळालेला नाहीये। तर ज्या वेळेला 3 रुपये आणि 7 रुपये अशा पद्धतीचा मोबदला त्यांनी देऊ केलेला आहे, परंतु तो सुद्धा परंतु आमच्या पत्रामध्ये पडलेला नाहीये। तर मुख्यमंत्री साहेबांना मला तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करायची आहे, सरकार मायबाप आज एवढ्या भगिनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत, ह्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज त्यांच्या JR वर सही करा, एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून करते। माझं नाव मंगल टोमरे, CITO, औरंगाबाद। आज आशांचा सगळ्यात मोठं आंदोलन आणि इशारा आहे। हा कशासाठी आहे? जो शासनाने त्यांची दिशाभूल केली आहे। किती वर्षापासून, 2 वर्षापासून आंदोलन चालले तरी या सरकारला लाज वाटत नाहीये। याने फक्त आम्हाला आश्वासन दिलं आणि आमच्या भावनांच्या, आशा त्यांच्या भावनांशी खेळलेला आहे। अशा भावनांशी खेळणाऱ्या सरकारला आज JR दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा आम्ही या सरकारला देत आहोत। सर, ऑल महाराष्ट्रामधून या महिला आलेल्या आशाताई
आणि प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक ग्रामीण मधून या आशा इथं आलेल्या आहेत. आणि यांची तळमळ या सरकारला जाणार आहे का, वाटणार आहे की नाही त्याला काही थोडं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कळवा परिसरात सर्वकष स्वच्छता मोहिमेत रस्ते, नाल्यांसह उद्यानांचीही स्वच्छता. माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहरात सर्वकष स्वच्छता मोहीम डीप क्लिनिंग कॅम्पेन सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत आज महापालिकेच्या कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रात आयोजित केलेल्या सर्वकष स्वच्छता अभियानास स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसोबत महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, मनीष जोशी, अनघा कदम, उपनगर अभियंता विकास ढोले, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. सकाळी 6 वाजता कळवा नाका येथून सुरुवात करण्यात आली. कळवा परिसरातील मुख्य रस्ते हे झाडून तदनंतर पाण्याने स्वच्छ करण्यात आले.
त्यावरील दुभाजक हे स्क्रबरच्या साहाय्याने घासून नंतर पाण्याच्या फवारणीने स्वच्छ धुण्यात आले. परिसरातील रस्त्यांबरोबरच शहरातील उद्याने व मोठे नाले देखील स्वच्छ करण्यात येत आहेत. नाल्यातील गाळ काढला जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे यांनी नमूद केले. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण ठाणे शहरामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह हा सुरू केलेला आहे. आज कळवा प्रभाग समितीमध्ये ज्या ठिकाणी दररोज स्वच्छता होते या ठिकाणी आपण स्वच्छता करतोच आहे, परंतु त्याचप्रमाणे गार्डन्स असतील, फुटपाथ असतील आणि मोठे नाले हे सुद्धा आपण या डीप क्लिनिंग ड्राईव्हमध्ये स्वच्छ करतो आहे. याला खूप चांगला प्रतिसाद आहे. आमचे सर्व विभागाचे कर्मचारी या अभियानामध्ये सहभागी होतात. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, विद्यार्थी यांचा सुद्धा सहभाग खूप चांगला मिळालेला आहे. शिवसेनेच्या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक नरेश मणेरा यांना विधानसभेत पाठवा, खासदार संजय राऊत. शिवसेना महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक नरेश मणेरा यांना आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. खासदार राजन विचारे ही आपली जबाबदारी आहे. येथे उपस्थित या सगळ्यांचीही ही जबाबदारी आहे, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख व वैष्णवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र महोत्सवात प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना नेते खासदार संजय राऊत बोलत होते. या प्रसंगी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, समिधा मोहिते, संजय तरे, महेश्वरी तरे, सचिन चव्हाण, दिनेश वर्मा, दादासाहेब गवळी, मधुसूदन विचारे, ज्योती कदम आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र महोत्सवात गाण्याचा उत्तम कार्यक्रम सुरू असताना या कार्यक्रमाची लय बिघडून मला भाषण करायला बोलावले हे बरोबर नाही. आमच्या सगळ्या भगिनी शिट्या मारत आहे, हीच खरी शिवसेना आहे. शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख नरेश मणेरा यांचे खास कौतुक यासाठी करावे की नरेश मणेरा हे सतत 12 वर्ष शिवसेना महाराष्ट्र महोत्सव हा भव्य दिव्य कार्यक्रम येथे आयोजित करत आले आहेत. विशेषतः गेल्या 2 वर्षात नरेश मणेरा यांनी जास्तच जोर मारलेला आहे. या शिवसेनेच्या महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजक असलेल्या नरेश मणेरा यांना आपल्याला विधानसभेत पाठवायचे आहे. राजन विचारे ही आपली जबाबदारी आहे. येथे उपस्थित या सगळ्यांचीही ही जबाबदारी आहे. मगाशी छान गाणे झाले, पल पल दिल के पास ही शिवसेना आहे. या गाण्याप्रमाणे शिवसेना आपल्या अगदी मनात आहे, ती कोणी काढू शकत नाही. आपणच खरे बाजीगर आहोत. बाकी बाजीराव येतात आणि बाजीराव जातात. ठाण्याचे खरे बाजीगर इथे आहेत. शिवसेना ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्र संपर्क प्रमुख नरेश मणेरा आणि शिवसेना नेते खासदार राजन विचारे यांनी ठाण्याचा गड उत्तम रीतीने सांभाळला आहे. ज्या मोठ्या संख्येने जनता येथे उपस्थित राहिली आहे हे पाहून खात्री पटली की ठाणे हे शिवसेनेचे आणि शिवसेना ही ठाण्याचीच आहे, असे उद्गार शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काढले. आज धक्कादायक प्रकार घडला पुण्यामध्ये. निखिल वागळे आणि आसिम सरोदे यांच्यावरती हल्ले झाले. नरेश मणेरा यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र उत्सवाला आपण इकडलं चित्र पाहिलं असेल. ठाण्यामध्ये आजही शिवसेनेच्या कार्यक्रमाला तो प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. याचा अर्थ असा आहे की ठाण्यातली शिवसेना ही जागच्या जागी आहे. ते कोणी चोऱ्या माऱ्या करून पळाले असतील त्यांच्याबरोबर शिवसेना नाही. बोला, पुढे बोला. कोकणी बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे महोत्सव व्हावेत, आमदार प्रसाद लाड. कोकणी बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे मालवणी महोत्सव व्हावेत, असे प्रतिपादन महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी केले. शुक्रवारी ठाण्यातील मालवणी महोत्सवाला भेट दिल्यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधून महोत्सवातील अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद चाखला. तसेच जत्रेतील विविध खाद्यपदार्थांची माहितीही घेतली. यावेळी आयोजक सीताराम राणे, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, परिवहन सभापती विकास पाटील, कोकण ग्रामविकास मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे उपस्थित होते. ठाण्याच्या शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला शुक्रवारी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली. महोत्सवातील भव्य गणपती मंदिरात दर्शन घेऊन आमदार लाड यांनी मालवणी जेवणाचा आस्वाद चाखला.
तसेच महोत्सवातील विविध स्टॉलची माहिती घेतली. यंदा या महोत्सवाचे 25वे वर्ष आहे, पण मी 2011 पासून सतत 11 वर्ष सीताराम राणेंच्या या मालवणी महोत्सवाला येत आहे. कोकणी माणूस जिद्दीने उभा राहिला आहे हे अभिमानास्पद आहे. कोकणातील ही चळवळ सीताराम राणे यांच्यासारख्या ठाणेकरांनी जिवंत ठेवली आहे. तेव्हा कोकणी बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे महोत्सव शहरांमध्ये व्हायला हवेत, अशी अपेक्षा आमदार लाड यांनी व्यक्त केली. महोत्सवात फेरफटका मारल्यानंतर आमदार लाड यांनी प्रवेशद्वारावरील सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला. महोत्सवामध्ये भेट देणार ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनीही मालवणी महोत्सवाची स्तुती केली. तसेच लवकरच कोकणला जोडणारा ग्रीनफील्ड हायवे होईल तेव्हा कोकण साऱ्यांच्या हाकेवर येईल. तेव्हा कोकणी माणसाने आपल्या जमिनी न विकता विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन यादवराव यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजित कोकण महोत्सवामध्ये आमचे फार जुने मित्र सन्माननीय कोकणाचे सुपुत्र सीताराम राणेजी दरवर्षी हा महोत्सव आयोजित करतात. मला वाटतं हे 25वे वर्ष आपलं असेल आणि 2011 पासून सातत्याने 13 वर्ष या कार्यक्रमाला मी येतोय. ज्या वेळेला माढाचा सभापती होतो, आमदार होतो, त्या पलीकडे जाऊन मी सीतारामचा मित्र आहे आणि या कोकणवासियांचा मुलगा, याचा मला आनंद आहे. अतिशय सुंदर प्रकारे नेटनिटक्या पद्धतीने चांगले कार्यक्रम राबवून सातत्याने 10 दिवस ठाण्यामधील कोकणवासियांसाठी एक आगळा वेगळा महोत्सव, एक आगळा वेगळा उत्सव करायचा प्रयत्न राणेसाहेबांचा असतो. मला वाटतं की अशाच पद्धतीत कोकणाची एकी, कोकणाचे एकत्रपणा हा या माध्यमातून पाहायला मिळतो. छान छान स्टॉलला भेट दिली, मालवणी कोंबडी वडे खाल्ले, कोकम कढी प्यायलो, प्रॉन्स पाहिले, सुका बांगडा पाहिला. त्यामुळे अतिशय खेकड्यांपासून सर्वांपर्यंत असा हा चांगला उत्सव. परंतु माझी चूक झाली की मी 7 वाजता आलो. खरं तर सीतारामकडे मी 9:30 वाजता यायला पाहिजे होतो, म्हणजे पोट भरून कोकणी माणसासारखं खाऊन देखील गेलो असतो. परंतु ठीक आहे, परत पुन्हा एकदा येऊ, त्यावेळेला निश्चितपणे जेवायसाठी येऊ. आणि अतिशय चांगला कार्यक्रम माझ्याकडून, भारतीय जनता पार्टी परिवाराकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा. कुठे कुठे कोकणी बांधवांना एकजूट आणण्याचं काम काय सांगले लोकांना आव्हान काय करायचं? नाही, निश्चितपणे हे कार्यक्रम व्हायला पाहिजे. मला आठवतंय 25 वर्षापूर्वी जेव्हा सीतारामजीने हा कार्यक्रम सुरू केला त्यावेळेला किती त्यांना संघर्षातून जावं लागलं. पण आज एक कोकणी माणूस जिद्दीने उभा राहिला, जिद्दीने 25 वर्ष सातत्य ठेवणं, सातत्य आणि परंपरा टिकवण्याचं काम जे सीतारामजींनी केलंय त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे.